महायुतीचा उमेदवार कोणी नाही सांगितलं तुला? इतकं तुम्ही खोटं बातम्या लावतात आणि माझी बदनामी करता. ज्या चॅनलने दिली तर त्या चॅनलने एकदम दादांत खोटी बातमी लावली. मी आवाहन केलेलं होतं, कारखाना आर्थिक अडचणीमध्ये आहे, आपल्याला तो बाहेर काढायचा म्हटलं तर आपल्याला अमित शाह साहेबांची मदत घ्यावी लागेल, NCDC ची, आपल्याला राज्य सरकारच्या सहकार विभागाची, आपल्याला अर्थ मंत्रालयाची, आपल्याला मुख्यमंत्र्यांची, या सगळ्यांची मदत घ्यावी लागेल आणि आपल्याला पण काही सभासदांना ऐच्छिक ठेवावी लागेल. हे करत असताना जुन्या बोर्डातला एकाही व्यक्तीनं आग्रह करू नये, कारण 10 वर्ष त्यांना मिळालेली आहेत. आपण नवे चेहरे त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही पृथ्वीराज जाचकांच्या नेतृत्वाखाली ते पॅनल उभं केलेलं आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त वेगवेगळ्या लोकांना सामावून घेतलं, पण तेवढ्याच ताकदीची काही लोक आम्हाला थांबवावे लागलेत, कारण जागा फक्त 21 होत्या. समोरच्यांनी पॅनल केलेलं आहे काहींनी, परंतु ते विरोधाला विरोध करण्याच्या करता केलेलं आहे. 21 पैकी फक्त 16 जागा त्यांना मिळालेल्या आहेत. त्याच्यावर पूर्ण पॅनल पण त्यांचं झालं नाही. आमच्या ग्रामीण भागात पूर्ण पॅनल झालं नाही तर त्यांना म्हणतात लंगडं पॅनल, म्हणजे असा उल्लेख केला जातो. तुम्ही लगेच म्हणू नका अजित पवार लंगडं पॅनल म्हणला, लंगडं पॅनल म्हणला. मी ते सांगतो की आमची भाषा ग्रामीण भागाची काय. तुम्ही शहरी भागातल्या उच्च श्रेणीत काम करणाऱ्या मीडियानी हे जरा शब्द लक्षात घ्यावेत. आणि त्याच्यामुळं मी उद्याच्या 5 तारखेला तिथं प्रचाराचा नारळ फोडायला जाणार आहे. माझे सहकारी दत्तामामा भरणे असतील, आमचे ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतोय ते पृथ्वीराज जाचकजी असतील, आमचे सगळे उमेदवार असतील. मला जी काही भूमिका मांडायची ती त्या ठिकाणी मांडेन, परंतु आपण जे काही सांगितलेले तसं तिथं झालेलं नाही. अर्ज जवळपास 700 का 650 आलेले होते. आता 650 अर्जामध्ये जर काही लोकांनी, आम्ही प्रयत्न केला परंतु 3 वाजेपर्यंत काही जण अज्ञातवासात गेलेले होते. आता अज्ञातवासात गेल्यामुळं आमचा नाईलाज झाला, नाहीतर निश्चितपणे काही गट अनपोत झाले असते. पण ठीक आहे, लोकशाहीमध्ये उभं राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आपण बळजबरी करू शकत नाही, आपण आव्हान करू शकतो. तसं मी आव्हान केलेलं होतं, परंतु एका चॅनलला असं वाटलं की अजित पवारांच्या आव्हानाला प्रतिसाद नाही मिळाला, त्याच्यामुळे अजित पवारांची बेआबरू झाली किंवा अजित पवारांना अपयश आलं, असं काहीतरी बाजून कांड्या पेटवायचं काम चाललंय. त्यांना लखलाप. मला माझ्या मतदारांच्यावर विश्वास आहे आणि तो वेळोवेळी सिद्ध झालेला आहे. आणि हे पण मतदार आमचं श्री भवानी माता पॅनल हे चांगल्या मताधिक्याने विजयी करतील. विजयी झाल्यावर तुला तर नक्कीच सांगणार आहे. आणि ज्यांनी ती खोटी बातमी दाखवली त्या चॅनलच्या संपादकालाही फोन करून आता कसं वाटतंय असं त्याला विचारणार.